तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। विठ्ठल भक्तीचा महिमा जगाला सांगणारे जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त खामगाव शहरात विविध कार्यक्रमांचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू संत तुकाराम महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने अवघी रजतनगरी विठ्ठलमय झाली होती। कार्यक्रमाची सुरुवात सकाळी संत तुकाराम महाराज सामाजिक सभागृह येथे झाली। राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्याचे पूजन व महाआरती करण्यात आली। यावेळी मान्यवरांची उपस्थिती व वारकऱ्यांचा उत्साह लक्षणीय होता। आरतीनंतर या ठिकाणाहून भव्य शोभायात्रेला प्रारंभ झाला। ही शोभायात्रा शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत असताना ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। शोभायात्रेत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी टाळ मृदंगाच्या गजर करत ज्ञानोबा तुकारामचा जयघोष केला। विशेष आकर्षण म्हणजे शहरातील प्रमुख चौकांमध्ये वारकऱ्यांनी फुगड्या खेळत आणि फेर धरून रिंगण घातले, ज्यामुळे भक्तीचा एक अभूतपूर्व सोहळा खामगावकरांना पाहायला मिळाला। MCN न्यूज मराठी करिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। प्रमाणे यावर्षी तुकाराम महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं आज खामगाव शहरामध्ये एक भली मोठी मिरवणूक निघाली आहे आणि आपण पाहतो की ही मिरवणूक खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचे विचार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे। कारण आपण पाहिलं असेल तर तुकाराम महाराजांनी गाथेच्या माध्यमातून जे विचार मांडले, जे कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन केलं, ती प्रथा आजही चालू आहे। वारकरी संप्रदाय ते विचार खांद्यावर घेऊन, ती पताका खांद्यावर घेऊन आजही पुढे जाते। पण पुढच्या पिढ्या संस्कारित झाल्या पाहिजे। पुढच्या पिढ्यांना तुकाराम महाराजांचे, ज्ञानेश्वर माऊलींचे विचार आत्मसात झाले पाहिजे, या दृष्टीने ही मिरवणूक काढली जाते। आणि आनंदाची बाब अशी आहे की खामगाव शहरातील आणि पूर्ण पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माचे, सर्व सामाजिक संघटनांचे सर्व लोक या मिरवणुकीमध्ये सामील होऊन या मिरवणुकीचा एक आनंद द्विगुणित करतात। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ही मिरवणूक होते आणि भरपूर संख्येने, हजारोच्या संख्येनं भक्त भाविक सगळे यामध्ये सामील होऊन आनंद व्यक्त करतात। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची 2 फेब्रुवारीला जयंती उत्सव आम्ही मोठ्या उत्साहाने संपन्न करत असतो। या वर्षी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जयंती ही मिरवणूक काढून आम्ही समाजाचं जे कार्यालय आहे तिथून आम्ही निघून पूर्ण मेन रोडने आणि याचा समारोप हा 6 नंबर शाळेमध्ये होत असतो। या पालखीमध्ये, या सोहळ्यामध्ये यावेळेस जास्तीत जास्त महिलांचा खूप सहभाग आहे आणि जो पद्धत जी आहे ती आमची शिस्त पद्धतीने आमचे टाळकरी वृंद, गावकरी सगळे समावेशक, सर्व समाजातील जे जगद्गुरूंना मानणारा वर्ग आहे त्याच्यात सर्व समावेशक वर्ग आहे। त्या या कार्यक्रमाला येणाऱ्या सर्व समाजाच्या भाविकांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो।